नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती की शेती या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पीएम किसानची जी काही केवायसी आहे तर ती प्रत्यक्षात 2 मिनिटांमध्ये खरंच पूर्ण होते का, आणि पूर्ण होते तर नेमकी कशी होते. त्याकरता व्हिडिओमध्ये कोणतीही स्टेप वगळू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून आपला फायदा त्या ठिकाणी होणार आहे. आता पीएम किसानची केवायसी करत असताना जो काही आगामी हप्ता आहे त्यासाठी मेंडेटरी आहे. मग केवायसी करत असताना आपल्याला 2 ऍप्लिकेशनची गरज पडते. त्यामध्ये सर्वप्रथम आधार फेस आरडी आणि त्यानंतर पीएम किसानचं ऑफिशियल ऍप्लिकेशन, जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन्ही डाउनलोड कसे करायचे सांगितलं होतं. आपण जर बघितलं नसेल तर त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून आपल्याला ती माहिती त्या ठिकाणची कळणार आहे. सर्वप्रथम पीएम किसानचे जे काही ऑफिशियल ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये आपल्याला यायचंय. समोरच्या विंडोवरती नेक्स्ट वरती क्लिक करून आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं. लॉग इन करत असताना बेनिफिशरीला निवडायचं. बेनिफिशरी निवडल्याच्या नंतर आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्याच्या नंतर जो काही आहे तर आपल्याला ई-केवायसी वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण आधार नंबर टाकला तर या ठिकाणी फेशियल ई-केवायसी लॉग इन करायचंय. त्यानंतर ॲग्रीवरती क्लिक करून प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्याच्या नंतर आरडी ऑटोमॅटिकली ऍप्लिकेशन ओपन होईल. तुमचा फ्रंट कॅमेरा ओपन होईल. त्यामध्ये जो काही लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्याचा अशा पद्धतीनं चेहरा घेऊन, चष्मा लावलेला असेल तर चष्मा काढून, जो काही आहे तर ते 2 डोळे मिटकावायचे. डोळे मिटकावल्याच्या नंतर फेस ग्रीन झाल्याच्या नंतर प्रोसेस होईल. प्रोसेस झाल्याच्या नंतर आता एक नवीन अपडेट आलेले, त्यामध्ये एमपिन आपल्याला टाकायचा आहे, पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. दोन्ही ठिकाणी सेम टाकून सबमिट आपल्याला करायचं. सबमिट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला दाखवेल की पिन जनरेट झालेला आहे. त्यानंतर डॅशबोर्डवरती क्लिक करा. डॅशबोर्डवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला स्टेटस त्या ठिकाणी दाखवेल की ई-केवायसी झालेली आहे. आता यामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर आपण दुसऱ्या लाभार्थीची सुद्धा ई-केवायसी झालेली आहे का हे आपण त्या ठिकाणी बघू शकतो. त्याकरता आपल्याला ई-केवायसी फॉर अदर बेनिफिशरी किंवा इंडिव्हिज्युअल्स आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर आपला जो काही लाभार्थी आहे तर त्याचा आधार नंबर व्यवस्थित आणि नीट टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकल्याच्या नंतर जो काही आहे तर आपल्याला सर्च बटनवरती क्लिक करायचंय. सर्च वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इन्फॉर्मेशन दाखवतं की ई-केवायसी ऑलरेडी डन. आता या ठिकाणी या लाभार्थ्याची अगोदरच ई-केवायसी झालेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण केवायसी झाली का ते बघू शकतो. आता त्यानंतर राहिला प्रश्न, या ऍप्लिकेशन मध्ये अजून आपल्याला काय फायदा आहे. तर फायदा असा आहे मित्रांनो की तुम्हाला नेमका कोणता हप्ता आला, कधी आला, किती आला, ही सगळी माहिती या ठिकाणी दिसते. त्याकरता डॅशबोर्डवरती जाऊन बेनिफिशरी स्टेटस वरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला हप्ता निवडायचा की कोणत्या हप्त्याची माहिती आपल्याला पाहिजे. आपण 20वा हप्ता घेऊया. गेट डिटेल वरती केल्याच्या नंतर तुमची पूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिसून जाणार आहे. तर अशा पद्धतीनं पीएम किसानचं जे काही ऍप आहे तर त्या ऍप्लिकेशनचा आपल्याला फायदा आहे. एकदा जर का तुम्ही स्वतःची केवायसी केली असेल तर तुम्ही इतरांची सुद्धा त्या ठिकाणून केवायसी करू शकता. आपल्या परिवाराची केवायसी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.